मी काल सुद्धा सांगितलं की पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू नाही मानत. नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, महाविकास आघाडीचं सरकार जूनच्या 2022 मध्ये शेवटी जून महिन्याच्या शेवटी जे गेलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन टाकला. एकनाथ शिंदे आणि अनेक आमदार 40 आमदार बाहेर पडले. तेव्हापासून जी काही उद्धव ठाकरेंच्या उबाटा सेनेला घरघर लागली, तेव्हापासून उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन सुद्धा बिघडलेलं आहे. आणि राजकारणामध्ये इतक्या टोकाच्या टीका टिप्पण्या, इतक्या टोकाचं एकमेकांवर गरळ ओकणं, या सगळे प्रकार राहुल गांधींसारखेच उद्धव ठाकरेंना जे नडतात. त्यामुळं राहुल गांधी ज्या प्रकारे मोदींचा प्रचार करतात, त्याच प्रकारे उद्धव ठाकरे सुद्धा मोदींचाच प्रचार करतात की काय असं वाटायला लागले. आता सावंतवाडी इथं जे कोकणामध्ये त्यांची सभा झाली, तिथं असं म्हटलं उद्धव ठाकरेंनी की मी पंतप्रधान मोदींचा शत्रू नाही किंवा मी पंतप्रधानांना शत्रू मानत नाही. खरं तर मला युतीमधून बाहेर ढकलण्यात आलं, हे षड्यंत्र होतं. खरं तर उद्धव ठाकरेंनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला कोणी लोटलं, का लोटलं, कसं लोटलं, हे पण तुम्ही सांगितलं पाहिजे. महायुतीचं सरकार किंवा युतीचं सरकार दोन पक्षाचं, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं आला असताना आपण देवेंद्र फडणवीसांचे फोन उचलले नाही आणि फक्त एक बहाणा केला की अमित शहा आणि माझी बंद खोलीमध्ये अडीच वर्षाची चर्चा झाली. हे केवळ दादांत खोटं, पण हे खोटं वारंवार जे पसरवण्यात आलं, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये पसरवण्यात आलं. कारण बंद खोलीमध्ये फक्त उद्धव ठाकरे आणि अमित शहा होते आणि त्यांच्यामध्ये काय झालं आणि काय नाही झालं हे काही पब्लिकला माहीत नाही. पण याचा खोटा प्रचार करून जे महाविकास आघाडी जी बनवली आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरेंनी जे खुर्चीच्या लालसेपोटी सरकार बनवलं आणि ज्यांच्याबरोबर बाळासाहेब ठाकरेंनी कधी कुठेही सत्तेसाठी किंवा 2 जागा निवडून आणण्यासाठी सुद्धा कधी बाळासाहेबांनी यांना बरोबर घेतलं नाही. अशा काँग्रेसबरोबर, कम्युनिस्टांबरोबर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर जे सरकार बनवलं, तिथंच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं वाटोळं झालं. आणि आता जरी आपल्याला असं वाटत असेल किंवा हे जे माध्यम तेलमीठ लावून जे काही नितीश कुमारांच्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरेंची तुलना करत असतील की ज्या प्रकारे नितीश कुमार ये जा करत असतात, कधी RJD मध्ये, कधी भारतीय जनता पार्टीमध्ये सरकार बनवत असतात, त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे सुद्धा NDA मध्ये येऊ शकतात. अशा प्रकारच्या ज्या काही वावड्या किंवा हे जे बातम्या मराठी माध्यम देत असतात, या सुद्धा अतिशय बकवास आहे. यांच्या बातम्यांना कुठेही शिर पैर नाही, अतिशय खोट्या बातम्या आहेत. उद्धव ठाकरे किती NDA मध्ये जातील किंवा स्वतःला भाजपमध्ये घ्या असं म्हणतील, पण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने उद्धव ठाकरेंना सुद्धा घेतलं पाहिजे. आणि ते कशाला घेतील? त्यांचं उद्धव ठाकरे वाचून कुठली गोष्ट अडून राहणार आहे? एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज त्यांच्या बरोबर 2 हुकमाचे एक्के असताना उद्धव ठाकरेंची त्यांना गरजच काय? आज उद्धव ठाकरेंकडे राहिलेच काय? उद्धव ठाकरेंची पार्टी, पक्ष, न सिम्बॉल, न पक्षाचं नाव, न संघटन, न आमदार, न खासदार, नाही कुणी
मतदार अशी पार्टी असलेले उद्धव ठाकरेंची उबाटा सेना आता हिचा कुठलाही उपयोग नाही. ज्या प्रकारे नितीश कुमारांची पार्टी आजही जरी सत्तेमध्ये आहे, मुख्यमंत्री स्वतः नितीश कुमार आहेत, 45चे आमदार आहेत आणि 16 खासदार आहेत, राज्यसभेचे काही खासदार आहेत, राज्यसभेचा उपसभापती सुद्धा नितीश कुमारांचा आहे आणि बिहारमध्ये नितीश कुमारांचा आजही दबदबा आहे. आज 20 वर्षापासून नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. आपल्याला 2.5 वर्ष मुख्यमंत्री होण्यासाठी आपण आपला अख्खा पक्ष अक्षरशः संपवला. तुम्ही नितीश कुमार कधीच होऊ शकत नाही, कारण नितीश कुमारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर, अमित शहांवर कधी बी हलक्या शब्दात किंवा घाणेरड्या शब्दात टीका केली नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि अमित शहांना अपमानित करण्याची एकही संधी ही उद्धव ठाकरेंनी कधी सोडली नाही. त्यामुळं राजकारणामध्ये जेव्हा तुम्हाला एकमेकांबद्दल इतका राग आणि इतक्या घाणेरड्या शब्दात, इतक्या टोकाच्या टीका टिप्पण्या जेव्हा तुम्ही करतात, तेव्हा तुम्हाला तिथं परत जर जायचं असेल तर अपमानित होऊन जावं लागेल आणि भारतीय जनता पार्टी तुमचा स्वीकार करील नाही करील हा त्यांचा प्रश्न आहे. पण इतक्या टोकाच्या भूमिका घ्यायच्या आणि काहीही बोलायचं, किती वाईट बोलायचं, कुठल्याही थराला जाऊन बोलायचं, अगदी राम मंदिराच्या बाबतीत जरी विषय घेतला तरी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेस गोध्रा सारखं हत्याकांड होऊ शकतं, रेल्वेवर दगडफेक होऊ शकते, हिंदू मुस्लिम दंगली होतील आणि कधीतरी पाकिस्तानला सुद्धा क्लीन चिट द्यायची आणि सांगायचं की पुलवामा सारखा अटॅक हा नरेंद्र मोदींनी 2019 साठी घडून आणला. मिलिटरीचे किंवा जे काही आपले शहीद जवान आहे हे नरेंद्र मोदींनी किंवा भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे. पाकिस्तानच्या बाबतीत क्लीन चिट द्यायची म्हणजे जो आतंकवादी हमला भारतावर पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी केलाय तो पाकिस्ताननी केला नसून नरेंद्र मोदींनी तो घडवून आणला. अशा प्रकारचे देशविरोधी वक्तव्य सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलेले. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी असा विचार सुद्धा करू नये की आपण NDA मध्ये किंवा भारतीय जनता पार्टी बरोबर अलायन्समध्ये जावं. NDA म्हणजे काय कुठलं मॉल नाहीये की जायचं आणि कुणीही आपलं येऊन खरेदी करायची, अशी परिस्थिती आज राहिलेली नाही. तुम्हाला संपवण्यासाठीच फक्त तुमचा कार्यक्रम केलेला आहे आणि तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा हा गेम करून घेतलेला आहे. एकच वाक्य अमित शहांनी सांगितलं की दुसरं काही असेल तर ते आपण सहन केलं असतं, पण धोका ज्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी आपलं वक्तव्य नसताना खोटं सांगितलं, मी कुठेही असा शब्द उद्धव ठाकरेंना 2.5 वर्षाचा दिला नव्हता, पण त्यांनी हे जे काही वातावरण पसरवलं आणि भारतीय जनता पार्टीची आणि केंद्रीय नेतृत्वाची दी प्रतिमा धुलीन करण्यासाठी जो प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला, वारंवार खोटं बोलून महाराष्ट्राच्या जनतेला जे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बाबतीत त्यांनी जी काही अफवा पसरवली त्याच्यामुळं फार मोठं नुकसान झालेले आणि देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत सुद्धा घाणेरड्या शब्दात नेहमी उद्धव ठाकरेंनी बोलबच्चनपणा केलेला आहे. अगदी टरबुजासारखे शब्द सुद्धा देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी वापरले. तेव्हा उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहे हे सुद्धा त्यांना त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की आपण व्हॉट्सअप आणि फेसबुक सारख्या पोस्टवर जे काही लोक घाणेरड प्रकारचं लिहितात, आपण देवेंद्र फडणवीसांना इतक्या खालच्या पद्धतीने जेव्हा बोलतात तेव्हा आपली पण
लायकी आपल्याला कळते. त्यामुळं पंतप्रधान मोदी कधीतरी म्हणायचं की राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करणारे की स्वतःच्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणारे, इतक्या घाणेरड्या शब्दात सुद्धा पंतप्रधानांना उद्धव ठाकरेंनी अपमानित केलेले. त्यामुळं कधी 15 लाखाचं बोलायचं तर कधी नोटबंदीचंच बोलायचं आणि 10 वर्षाच्या सरकारमध्ये 7 वर्ष किंवा जवळजवळ 5-6 वर्ष उद्धव ठाकरे सुद्धा NDAत होते आणि आज बाकी 10 वर्षाचं बोलायचं. खरं तर उद्धव ठाकरेंना समजायला पाहिजे की आपण सुद्धा या त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काही वर्ष NDAमध्ये होतो, नरेंद्र मोदींना समर्थन करत होतो आणि बाळासाहेबांचे बरेचसे स्वप्न नरेंद्र मोदींनी साकारलेले आहेत. मग राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा 370 असेल, हे स्वर्गीय बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याचं काम सुद्धा नरेंद्र मोदींनी केलेले. त्यामुळं आज जरी आपल्याला असं वाटत असेल की जवळजवळ 5-6 वर्ष उद्धव ठाकरे सुद्धा NDAत होते आणि आज बाकी 10 वर्षाचं बोलायचं. खरं तर उद्धव ठाकरेंना समजायला पाहिजे की आपण सुद्धा या त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काही वर्ष NDAमध्ये होतो, नरेंद्र मोदींना समर्थन करत होतो आणि बाळासाहेबांचे बरेचसे स्वप्न नरेंद्र मोदींनी साकारलेले आहेत. मग राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा 370 असेल, हे स्वर्गीय बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याचं काम सुद्धा नरेंद्र मोदींनी केलेले. त्यामुळं आज जरी आपल्याला असं वाटत असेल की भारतीय जनता पार्टीकडे परत उद्धव ठाकरे जाऊ शकतात, तर ते असं काही होत नाही. एकनाथ शिंदे बरोबर आहेत आणि एकनाथ शिंदेंचं आणि उद्धव ठाकरेंचं कदापि जमणं शक्य नाही. तर राजकारणामध्ये ह्या गोष्टी शक्य नसतात. कारण एकनाथ शिंदे बाहेर पडले, त्यांच्यावर सुद्धा अनेक प्रकारचे घाणेरडे आरोप झालेले आहेत. त्यामुळे या गोष्टी आता तरी शक्य नाही आणि उद्धव ठाकरेंनी कुठलीही मर्यादा ठेवली नाही किंवा उद्धव ठाकरेंनी जे काही संजय राऊतांशी गुप्तगू करतात, संजय राऊतांचे सल्ले घेतात, संजय राऊतांना इतका फ्री हँड दिलाय की त्यांनी काहीही बोलायचं, आवारच्या शब्दात शिव्या द्यायच्या. असं वाटतं की हे आपल्या तोंडातून शब्द काढू नये अशा प्रकारच्या शिव्या संजय राऊत सुद्धा देत असतात. त्यामुळं माणसाने इतक्या घाणेरड्या पद्धतीने शिव्या दिल्यामुळं राजकारण इतकं घाणेरडं करून टाकलंय संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी, तेव्हा माणसं माणसात राहणार नाही आणि राजकारणी सुद्धा एकमेकांबरोबर कधी येणार नाही. खरं तर राजकारणामध्ये मतभेद असतात, मनभेद नसतात. पण उद्धव ठाकरेंनी बाकी मतभेदापेक्षा मनभेद मनामध्ये विषयासारखे कालवले. त्यामुळं उद्धव ठाकरे NDAमध्ये कधीच येणार नाही आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा उद्धव ठाकरेंना NDAमध्ये घेताना 100 वेळा विचार करतील. त्यामुळं हा गोष्ट ही फक्त मीडियामध्ये टाइमपास म्हणून वापरलेली गोष्ट आहे की मी पंतप्रधान मोदींचा शत्रू नाही किंवा मी त्यांना मानत नाही, हे फक्त म्हणायला आहे. बाकी सगळं व्यवस्थित स्क्रिप्ट आलेली असते आणि अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये उद्धव ठाकरे नेहमी पंतप्रधानांचा अपमान करत असतात. अमित शहांचं जे त्यांचं कधी विधानच नाही, अशा विधानांवर सुद्धा उद्धव ठाकरे खोटं बोलून रेटत असतात. त्यामुळं जे काही होईल ते आपल्याला समजेलच. पण NDAमध्ये
उद्धव ठाकरे आता जाणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. एवढंच आपल्याला सांगायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.